विद्येविना मती केली, मतीविना नीती केली, नीतीविना गती केली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना क्षुद्र खचले आणि इतके अनर्थ एका अविद्येने केले. हे अज्ञान, ही अविद्या याचा परिणाम ज्योतिबा फुले यांनी ओळखला होता आणि त्यांना समजून चुकलं होतं की आता या अज्ञानाच्या अंधकारातून जर या समाजाला बाहेर काढायचं असेल, या गुलामगिरीतून मुक्त करायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे त्यांना समजलं होतं. आणि म्हणूनच एके दिवशी ज्योतिबा फुले सावित्रीबाईंना म्हणतात की आता जर यांना या गुलामगिरीतून मुक्त करायचं असेल, अज्ञानाचा अंधकार दूर करायचा असेल तर यांच्या हाती शिक्षणासारखं धारदार शस्त्र सोपवण्याची गरज आहे. त्यावर सावित्रीबाई फुले म्हणतात की हो खरंय तुमचं, पण यांना शिकवणार तरी कोण? त्यावर ज्योतिबा फुले म्हणतात की यांना तुम्ही शिकवणार. त्यावर सावित्रीबाई फुले म्हणतात की यांना शिकवणं माझ्यासाठी अशक्य आहे, कारण पहिल्यांदा मला तरी शिकवणार कोण? त्यावर ज्योतिबा फुले म्हणतात की पहिल्यांदा मी तुम्हाला शिकवणार आणि नंतर तुम्ही यांना शिकवणार. आणि मित्रांनो, इथेच सुरुवात झाली सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणाची. सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणाची सुरुवात चार भिंतीमध्ये असलेल्या फळ्यावर सुरुवात झाली नाही, तर इथे असलेल्या काळ्या मातीमध्ये, या धरणी मातेमध्ये. ही धरणी माता त्यांच्या हातात पाटी म्हणून उभी राहिली आणि गवताच्या काड्या त्यांच्या हातामध्ये पेन्सिल म्हणून उभ्या राहिल्या. आणि सावित्रीबाई फुले या आजूबाजूला असलेल्या फळाफुलांच्या, पक्ष्यांच्या, झाडाझुडपांची अक्षरं या मातीमध्ये उतरू लागल्या आणि जीवनाचा अर्थ, जीवनाचं सामर्थ्य त्या शिकण्यास सुरुवात करू लागल्या. मित्रांनो, प्रसंग काय आहे बघा. 1 जानेवारी 1848 रोजी ज्योतिबा फुले यांनी पुण्यात भिडे यांच्या वाड्यात पहिली शाळा सुरू केली. ज्योतिबा फुले म्हणतात की मी भिडे यांच्या वाड्यामध्ये जातो आणि तुम्ही घरातील सर्व कामे आटपून भिडे वाड्याकडे या, असं ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांना सांगतात. त्यावर सावित्रीबाई फुले होकार देतात. ज्योतिबा फुले भिडेवाड्याकडे जातात आणि सावित्रीबाई फुले घरातली सर्व कामे आटपून भिडेवाड्याकडे निघायला निघतात आणि रस्त्यातच टवाळखोर पोरांचा जमाव त्यांना निंदा करताना दिसतो, त्यांची मस्करी करताना दिसतो. त्यातीलच एक मुलगा पुढे येतो आणि सावित्रीबाईंना म्हणतो की आता ही शिकवणार मुलांना, धर्म बुडवायला निघालेत, अशी निंदा करणारी मुलं त्यांना रस्त्यामध्ये दिसतात, तरीही त्या दुर्लक्ष करतात. तसंच एक पाऊल भिडेवाड्याकडे टाकतात. तसंच पुढे जाताना कोणी त्यांच्या अंगावर शेण फेकतं, कोणी त्यांच्या अंगावर चिखल फेकतं आणि त्यांची पूर्ण कपडे खराब होतात, तरीही त्या त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. तसंच एक पाऊल भिडेवाड्याकडे टाकताना दिसतात. पुढे गेल्यावर कोणीतरी त्यांच्या अंगावर बादली भरून पाणी ओततं आणि त्यांची कपडे भिजतात, त्या ओल्याचिंब होतात, तरीही त्या माणसांकडे दुर्लक्ष करतात आणि एक पाऊल भिडेवाड्याकडे टाकतात. पुढे गेल्यावर कोणीतरी भर करत त्यांच्या अंगावर दगड फेकतं आणि तो आलेला दगड त्यांच्या कानावर लागतो आणि रक्त उघळायला लागतं. तरीही त्या उलट उत्तर न देता त्या तसंच भिडेवाड्याकडे एक पाऊल पुढे टाकतात आणि समोर दिसणारा भिडेवाडा आणि समोर दिसणारे ज्योतिबा फुले, आज शेजारी जमलेल्या सर्व मुली पाहून त्यांना समाधान मिळतं आणि त्या शाळेमध्ये गेल्यानंतर त्या सर्व जमलेल्या मुलींच्या हातामध्ये पाटे पेन्सिली देतात. एक मुलगी एक अक्षर पाटीवर उतरवताना पाहून आता मात्र सावित्रीबाई फुले यांच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागतात. त्यावरच बाजूला बसलेली एक मुलगी म्हणते की माई, तुमच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत, तुम्ही रडत तर नाही आहात ना? त्यावर सावित्रीबाई फुले म्हणतात नाही ग, असंच. त्यावर बाजूला बसलेली दुसरी मुलगी त्यांना म्हणते की माई, तुमच्या कानातून रक्त येतंय. तिचं लक्ष त्या कानाकडे जातं आणि ती म्हणते की माई, तुमच्या कानातून रक्त येतंय म्हणून तर तुम्ही रडत नाही आहात ना? त्यावर सावित्रीबाई फुले म्हणतात की नाही ग, आज माझ्या डोळ्यातून अश्रू येत आहेत, कारण आज खरंच तुम्ही स्त्री जातीचा उद्धार केलात. आज तुमच्या हातून अक्षरं उमटलीत, याचं समाधान मला खूप मोठं आहे. अशा थोर विभूतींच्या क्रांतीला अभिवादन करूया आणि त्यांना शतशः प्रणाम करून आज प्रत्येकाच्या मनात एक स्फूर्ती दीप प्रज्वलित करूया. आज तुम्हा सर्वांना ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा इतिहास कोणीही विसरू शकत नाही. 19व्या शतकाच्या पूर्वार्धात जातीभेद, वर्णभेद, धर्मभेद अशा अनेक रोगांनी समाज पोखरला जात होता.
आणि हे प्रथमतः ज्योतिबांनी ओळखले आणि ते दूर करण्याचा प्रयत्न केला. सतीप्रथेला विरोध केला, विधवा स्त्रियांना आधार दिला, अनाथ मुलाला दत्तक घेऊन आपलं नाव दिलं. स्त्रियांच्या शिक्षणासाठी, स्त्रियांना सुशिक्षित करण्यासाठी शाळा उघडल्या. नवसमाज निर्माण करण्यासाठी आयुष्यभर त्यांनी कष्ट केले आणि या सत्कार्यामध्ये सावित्रीबाई सावलीसारख्या सतत त्यांच्या सोबत उभ्या होत्या. धर्ममार्तंडांच्या विरोधाला न जुमानता त्या स्त्रियांच्या पहिल्या शिक्षिका झाल्या. अनाथांना आधार दिला. अशा या थोर विभूतींच्या क्रांतीला, कार्याला सततशः प्रणाम करूया आणि प्रत्येकाच्या मनात स्फूर्तीदीप प्रज्वलित करूया.